ज्यावेळेला आपण मंदिरात जातो किंवा देवघरामध्ये बसून पूजा करतो त्यावेळेला देवाच्या मूर्तीमध्ये असलेली प्राणप्रतिष्ठा म्हणजे प्राणशक्ती आणि आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये असलेली प्राणशक्ती या दोघांचा एकमेकाशी संपर्क आला म्हणजे त्याच्यातून आपल्याला मिळणारी जी ऊर्जा असते किंवा ती ऊर्जा मिळवण्याची जी क्रिया आहे त्याला नमस्कार असं म्हणतात. मग हा नमस्कार करत असताना नेमकं काय घडते किंवा काय होते ते आपण थोडंसं जाणून घेऊया. तर नमस्कार करताना साधारणपणे आपण असे जेव्हा दोघे हात जोडतो त्यावेळेला आपले हे दोन्ही जे तळहात आहेत हे दोघे असे एका ठिकाणी जोडले जातात. याच्यातला उजव्या हाताचा जो तळहात आहे याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आणि डाव्या हातामध्ये असलेल्या 5 कर्मेंद्रिय या दोघांचं एकत्र करून आणि 11वं मन हे जे आहे ते परमात्म्याच्या चरणाशी स्थिर व्हावं किंवा ते तिथे स्थिर व्हावं, ते शांत व्हावं, हा नमस्काराच्या मागचा मूळ उद्देश आहे. आणि मग ज्या वेळेला आपण असा हात जोडतो त्यावेळेला ते हात जोडत असताना एक प्रक्रिया आपण काळजीपूर्वक करावी की हात थोडासा हृदयस्थ असा छातीला थोडा चिटकवून घ्यावा, मान अशी थोडी खाली करावी जेणेकरून आपल्या नाकातल्या श्वासाचा स्पर्श आपल्या बोटाला होईल. आणि असा झाल्याच्या नंतर त्यावेळेला आपली दृष्टी पण खाली येते, थोडीशी मान खाली येते. आणि असं झाल्याच्या नंतर मग ज्यावेळेला आपण असा अंशात थोडं वागतो त्यावेळेला आपला हात असा समोर जातो आणि ह्या वेळेला म्हणजे आधी आपण आपल्या प्राणशक्तीचा आणि नंतर त्या ईश्वराच्या प्राणशक्तीचा हा संपर्क ज्यावेळेला जोडतो तर तो जोडण्याचं माध्यम असते ही पंचमहाभूत जे या दोघी हातांच्या याच्यामधून आपल्याला त्या ठिकाणी जोडता येतात. आणि ही नैसर्गिक प्रक्रिया असल्या कारणामुळे याच्यातून ऊर्जा ग्रहण केली जाते आणि मग नमस्काराच्या माध्यमातून दर्शने दोषनाशती, दर्शनाने दोष नष्ट होतात आणि आपल्या शरीरात असलेल्या दोषांचं निराकरण झालं की आपोआप मनाची स्थिरता आणि प्रसन्नता प्राप्त होते. म्हणून नमस्कार करताना ह्या गोष्टीची किंवा ह्या कृतीची या क्रियेची नीट काळजी घेऊन जर आपण नमस्कार केला तर आपल्याला त्याच्यातून उचित अनुभव आल्याशिवाय राहत नाही. म्हणून एकदा अशा पद्धतीचा नमस्कार करून नक्की अनुभव घ्या. जय श्रीनाथ.